नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आणि झाला का सगळ्यांचा चहा? माझा चहा संपलेला आहे। चहा घेते आणि सहसा मी चहा इथून गेल्यावरच घेते, कारण थोडंसं वॉकिंग झाल्यावर थोडीशी थंडी वाजल्यासारखी होते। पण आज इतकं काही क्लायमेट गार नाही आहे, त्यामुळे मी चहा घेऊन आलेले आहे। आणि संध्याकाळच्या वॉकिंग बरोबर माझं हे पाठीमागचं जे गार्डनिंग आहे त्याची देखभाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सुंदर रांगोळी आणि त्याचबरोबर आज मी जे सांबर बनवलं होतं त्या सांबरची रेसिपी घालणार आहे। तसं दररोजच म्हणजे जास्त प्रमाणात इकडं बेंगलोरमध्ये म्हणजे माझ्या घरी डोसा इडली असा प्रकार असतो। मग रोज रोज तोच डोसा इडली खातो, तर त्याचबरोबर जे त्याच्याबरोबर करणारे सांबर असतील भाजी असतील तर तो थोडासा आम्ही चेंज करतो। मग आपल्याला थोडीशी रेसिपी वेगळी खाल्ल्यासारखी वाटते। नाहीतर कधी कधी ना मसाला इडली करतो आणि सांबर आपलं नेहमीचं करतो। तर आजच्या माझी सांबरची रेसिपी होती ती थोडीशी छान वाटली मला, म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करण्यासारखी अशी वाटली, म्हणून आजचा जो सांबरची रेसिपी आहे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। बाजारात मिळणारे बीन्स आणि कॅरेट असं घालून सांबर बनवले आहे। खूप टेस्टी होतं आणि जर सांबर जास्त प्रमाणात झालं असेल तर तुम्ही भाताबरोबर गरम गरम भाताबरोबर ते सांबर खा आणि सोबतच एक पापड लोणचं आणि वर तुपाची थोडीशी धार घातली की मस्त जेवण। तर त्याच सांबरची रेसिपी आपण बघून येऊयात। आणि त्याचबरोबर थोडासा उन्हाळा म्हणजे गरमीसारखं झालं की मी माझ्या गार्डनला कसं मेंटेन करते तेही दाखवणार आहे। तर अगोदर आपण एक मस्त रांगोळी काढलेली आहे मी, त्याचा व्हिडिओ बघून येऊयात। खूप झटपटीत अशी रांगोळी आहे ती। सकाळच्या जो गडबडीचा वेळ असतो त्या गडबडीच्या वेळेत जर आपल्याला टिपके काढून रांगोळी काढायला वेळ नसेल तर अशी झटपट रांगोळी काढूयात। आवडली ना तुम्हाला सगळ्यांना रांगोळी? खूप झटपट होणारी रांगोळी आहे ती, त्याचमुळे मी तुमच्याबरोबर शेअर केली होती। तर आज आपण रेसिपी पण बघून येऊयात आणि त्याचबरोबर संध्याकाळी माझं गार्डनिंगचं काम। आपण बनवणारं हे सांबर खूप टेस्टी लागणार आहे। तर त्यासाठी अगोदर कढाईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं, तर त्या पाण्यात आपण सगळ्या भाज्या घालणार आहोत। कांदा लांब कापलेला, गाजर घातलेला आहे आणि त्याचबरोबर बीन्स आहे। हे सगळे स्टीम करायला ठेवूयात, चांगले त्याला मऊ होऊ देऊयात। आणि तोपर्यंत इकडं तूर डाळ आणि टोमॅटो हे मी चांगले मऊ करून घेतलेले आहेत आणि ते चांगले मिक्स करून तुरीची डाळ आणि टोमॅटो त्यात मिक्स करूयात आणि ह्याला उकळायला ठेवायचे। आणि त्याच उकळी येत असतानाच आपण यात सांबर पावडर घालणार आहोत। सांबर पावडरनी बरोबरच त्यात चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे, कारण टोमॅटो घातल्यामुळं साखरेने बॅलन्स होईल म्हणून। तुम्ही गुळही घालू शकता। आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण सांबर पावडरनी ना त्याला अजून घट्टपणा येतो। तर ते उकळत असतानाच आपण त्यासाठी फोडणी करणार आहोत। तेल आणि त्यावर मोहरी, मिरची घातलेली आहे, बॅडगी मिरची, हिंग आणि कढीपत्ता। तर याची सगळी फोडणी तयार झालेली आपण सांबरमध्ये ओतणार आहोत। जसं आपण यात फोडणी ओतली की असा खमंग मस्त वास यायला लागलेला आहे। आणि हे सांबर जवळजवळ आपल्याला 4 ते 5 मिनिट छान स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। जितकं छान शिजेल ना सांबर, त्यातून येणारा खूप घमघम असा वास येतो। आणि त्यात थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा प्रकारे चमचमीत रेसिपी तयार झाली।
आपण जे नेहमी जे जसं रसम सांबर करतो तसाच प्रकार आहे. थोडासा चटपटीत वाटला मला आणि त्याचबरोबर कॅरेट आणि बीन्स वापरले होते म्हणून थोडेसे जास्त छान वाटली म्हणून मी केली होती. तर सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि इडली बरोबर जरूर करून पहा. आणि इडली बरोबर करून पाहण्यासाठी तुमच्याकडे थोडासा वेळ कमी असेल तर भाताबरोबर हे कॅरेटचं जे बीन्स आणि कॅरेट घातलेलं जे सांबर आहे ते नक्की करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला आवडली की नाही ते. तर आज उन्हाळ्यासारखं थोडंसं होतं आणि त्याचमुळं ना झाडं थोडीशी कोमेजल्यासारखी झाली होती. त्यांना फक्त पाणी देऊन नव्हतं चालत. तर त्याचबरोबर त्यांना आपण जसं अंगणात पाणी मारतो हाताने त्याप्रमाणे मी त्याला पाणी मारलेलं आहे. तेही खूप खुश होतात कारण दिवसभराचा जो गरमी त्यांना मिळालेली असती तर आपण त्यांना थोडासा थंडावा दिला की ते खूप छान हिरवेगार आणि त्या एकेका पानावर बसलेलं जे पाणी आहे ते अगदी मोत्यासारखं दिसणारं ते पण खूप म्हणजे आनंद देऊन जातं. तर तेच करणार आहे मी आता. आणि या ज्या गुलाबाच्या काड्या दिसत आहेत या काड्या मी कटिंग पासून तयार केलेल्या आहेत. जेव्हा अशा प्रकारचा देशी गुलाब जेव्हा सुकतो त्याच्या पाठीमागची जी काडी असती ती पाठीमागची काडी मी इथं टोचून घेतलेली इथं दिसत असेल. तर अशा कटिंग पासूनच तयार झालेले हे सगळ्या गुलाबाच्या काड्या आहेत. त्याचबरोबर इथं पण आहे. लाजाळू हा गवताचा एक प्रकार. सहसा त्याचं काही याचं रोप वगैरे नाही मिळत आहे पण ते आपण लहानपणापासूनच लाजाळूच्याकडं खूप अट्रॅक्शन असतं आपल्या सगळ्यांचं. तर ते लकीली मी नवीन आणलेल्या एका प्लांटमध्ये आलेला आणि मी त्याला तसाच ग्रो होऊ दिलाय. तर तुम्हाला दाखवते बघा लाजाळूचं किती मोठं असं छान मोठं पसरलेलं झाड आहे ते. तर या पॉटमध्ये लाजाळूचं आपोआपच आलेलं आहे गवत पण मी ठेवून घेतलंय त्याला उठून नाही टाकलं. कारण लाजाळू हे एक ऋषीचा म्हणे त्यात की ऋषी बसलेले असतात ते घरात असावं असं म्हणतात. त्याच्या पाठीमागचं काही एवढं माहीत नाही मला पण मला आवडतं म्हणून मी ठेवून घेतलेलं आहे ते. असंही त्याला काही मेंटेनन्स नाही काही नाही. या झाडाला मी पाणी घालते म्हणजे हे जे गुलाबाचं कटिंग आहे त्याचप्रमाणे त्याला मी पाणी मिळतं आणि ते छान आलंय पण छान म्हणून मी त्याला ठेवून घेतलेला आहे. तर आजचा हा माझा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच एका येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत एकदा आपण भेटूया. आणि तोपर्यंत तरी दसरा पण सुरू होईल तर दसऱ्याच्या वेगवेगळ्या छान छान रेसिपी दसऱ्याच्या वेगवेगळ्या छान छान रांगोळ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.